उतारा पाहायला मिळते। इथे मात्र तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र अमर टासुरे संघाकडून उतारा आपल्याला पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला केशीचा संघ रोहन उके अजून देखील बेंच वरती आपल्याला पाहायला मिळतोय, तो देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल का बघण्यासारखं असेल। परंतु ज्या पद्धतीने आज पाहिलंय तर केशीच्या संघाने सातत्याने रोहन उके याला बेंच वरती बसवून ठेवलंय, खेळण्याची संधी दिली नाहीये। परंतु इथे मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये रोहन उके पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कोर्टमध्ये ईद होताना पाहायला मिळेल का। आणि जो क्रीडा रसिक आज मात्र रोहन उकेचा खेळ पाहण्यासाठी आलाय, त्या सर्व क्रीडा रसिकांची आपल्या खेळाच्या जोरावरती मनं जिंकली जातील का रोहनच्या माध्यमातून बघण्यासारखं असेल। परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय तर राज राठवळ सक्सेसफुल होतोय। आविष्कार साळवी या खेळाडूला जरी पकड झाली असली तरी देखील केशी संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारा राज राठवळ यावेळेस मात्र गुणाची कमाई करतोय। आणि प्रतिस्पर्धी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू सिद्धू काबेरकर याला बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलंय। इथे मात्र चांगली कामगिरी। तालुका उपाध्यक्ष विवेकजी इदाते इथे उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। धन्यवाद साहेब। आज मात्र सातत्याने अफाकच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सेल्फ आउट होताना आपल्याला पाहायला मिळाला, सातत्याने बेगावर स्पार होतो। डाव्या कॉर्नर मध्ये जात असताना आपण पाहिलं तर तिथे मात्र बॅलन्स सावरता येत नाहीये आणि तो लॉबीमध्ये क्रॉस होतोय। जर चढाईपट्टू प्रतिस्पर्धी संघाच्या डिफेंडरला न टच करता लॉबीमध्ये गेला तर तो चढाईपट्टू बाद होतो आणि त्याच प्रकारचा गुण यावेळेस मात्र आपण पाहिलं तर केशी संघाच्या खात्यामध्ये जमा झालाय। आणि अशा प्रकारच्या छोट्या चुक्या ज्या आहेत ना त्या मात्र इथे मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण समोर प्रतिस्पर्धी संघ केशीचा आहे जो की कधीही हा सामना आपल्या बाजूने फिरवू शकतो। त्यामुळे इथे आफा कैदरकर मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त वेळ राहणं गरजेचं टासुरे संघासाठी। त्याच दरम्यान प्रथमेश आपण पाहतोय जर्सी क्रमांक 9 चढाई मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यावरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय। आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर मध्य रेषेवरती स्थिरावलेला देखील पाहायला मिळाला, माघारी परततोय तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राज राठवळ जो की सक्सेसफुल झाला आपल्या पहिल्या चढाईमध्ये, पुन्हा एकदा चढाई मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे, व्हॅलिड रेड यावेळेस मात्र पाहायला मिळतेय। निदान रेषा क्रॉस केली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मध्य रेषेवरती स्थिरावलाय, माघारी परतताना पाहायला मिळतोय। गिल्टी रेड पाहायला मिळाली राजच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रथमेश लाले यावेळेस मात्र पाहायला मिळतोय। धन्यवाद साहिल। तिथेच आत्ताच सुरगे वहिनी इथे उपस्थित आहेत। परवाच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला, गोव्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झालेला आहे। मी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा। धन्यवाद। केशी थर्ड रेड यावेळेस मात्र आपण पाहतोय थर्ड रेड डू ऑर डाय रेड आणि या थर्ड रेड साठी आपण पाहतोय आविष्कार साळवी पुन्हा एकदा चढाई मार्कवरती पाहायला मिळतोय। स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस गुड घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, तर त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय। यावेळेस मात्र आपण पाहिलं तर 6 खेळाडूंचा बलाढ्यासाठी संजोग लाले यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे, सक्सेसफुली मिड लाईन क्रॉस केली गेली आविष्कारच्या माध्यमातून। गुणाची कमाई पाहता पाहता पुन्हा एकदा केशी संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळाली। आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सिद्धू काबेरकर चढाई मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। उच्च पुरासा भक्का बांधण्याचा चढाईपटू आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल। यावेळेस देखील सरसावलाय, रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय सिद्धूच्या माध्यमातून। आणि इथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल देखील होतोय प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण खेळाडूला इथे या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा राज राठवळ जर्सी क्रमांक 10 चढाई मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। आता दोन्ही संघाच्या कोर्टमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला पिंटे आंबेकर असेल, त्याचप्रमाणे रोहन उके असेल, रोहन उके जो की व्यावसायिक खेळ सध्या BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं रोहित चौगुले ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय सध्या रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व पुरुष गटातून देखील केलं या खेळाडूनं। आणि त्या संघामध्ये प्रणित आंबेकरला देखील आपण पाहिलं, रोहन उके तो देखील होता। आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चतुर्थ क्रमांकाचा मान हा रत्नागिरी जिल्ह्याने देखील पटकावला। आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघासाठी खेळताना हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये सिद्धू काबेरकर एक आहे जो की सातत्यपूर्ण चांगली कामगिरी आपल्या संघासाठी अनेक स्पर्धेमध्ये करतोय। यश अगिने असेल, प्रथमेश लाले असेल, त्याचप्रमाणे संजोग लाले जो आहे अमर टासुरे संघाचा जो की सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी आहे, या खेळाडूने देखील KMP युवा सिरीजमध्ये
रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं असा खेळाडू, परंतु सद्यस्थितीमध्ये बॅकलाईनची पाठी आहे. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र पुन्हा टिपलं गेलंय राज राठोडच्या माध्यमातून. इथे मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आविष्कार साळवी थोडासा फ्लॉप आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु राज राठोड एका बाजूने इथे मात्र लढा देताना पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण डिफेंडरला यावेळेस मात्र टिपलं गेलंय. आणि तदनंतर मात्र सुरक्षितरित्या आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा अफा गायनरकर जर्सी क्रमांक 777 चढाई मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये होताना पाहायला मिळतोय, परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय बदल्या अफाईतील डिफेंडर कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु तब्बल 2 गुणाची कमाई मल्टी पॉईंट रेड अफा गायनरकरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आणि 2 गुणाची कमाई करत यावेळेस मात्र आपण पाहतोय तर मात्र अफा गायनरकर देखील सक्सेसफुली आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा आविष्कार साळवी चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय, जो की जर्सी क्रमांक 7 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र एक व्हॅलिड रेड करून माघारी परतला. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अफा गायनरकर मागच्या चढाईमध्ये तब्बल 2 गुणाची मल्टी पॉईंट रेड अफाच्या माध्यमातून देखील पाहिली आहे. असा अफा यावेळेस मात्र शांतसे मी खेळ करतोय, निदान रेषा ओलांडतोय. तदनंतर मात्र माघारी परतलाय, सुरक्षितरित्या ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळतो आपल्या कोर्टमध्ये. आणि तदनंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 आविष्कार साळवी यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडासा लेझी खेळ डिफेन्स मार्गवरती पाहिला. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर आक्रमण करते एका गुणाची कमाई आपल्या संघासाठी करून देताना पाहायला मिळाला आविष्कार साळवी. इथे मात्र सुंदर खेळ आविष्कारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सातत्याने थोडासा फ्लॉप पाहायला मिळत होता, परंतु तदनंतर मात्र इथे मात्र गुणाची कमाई करत पुन्हा एकदा इन फॉर्म येण्याचा प्रयत्न आविष्कारच्या माध्यमातून होताना देखील पाहायला मिळेल. तर सेतू कामेकर उंच पुरासा हा भक्कम बांध्याचा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. बलाढ्य केशी संघाच्या कोर्टमध्ये आपली चढाई सजवताना पाहायला मिळेल. याच दरम्यान आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक इम्प्टी रेड करून पुन्हा एकदा माघारी परतलाय, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 7 आविष्कार साळवी केशी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खूप वेळ रेंगाताना पाहायला मिळेल. तदनंतर मात्र एक व्हॅलिड रेड पुन्हा एकदा पाहायला मिळते आविष्कारच्या माध्यमातून. इम्प्टी रेड समोर इथे मात्र आविष्कारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. नजरेचा कटाक्ष वजरवरती टाकतोय. तदनंतर मात्र तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 777 अफा गायनरकर दापोलीचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला आपण संबोधतो असा खेळाडू इथे मात्र महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतो. आणि इथे मात्र सक्सेसफुल होतोय, गुणाची कमाई करतोय. यावेळेस मात्र अफा गायनरकर स्वतःसाठी आणि स्वतःच्या संघासाठी इथे मात्र महत्वपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळाला. प्रतिस्पर्धी संघाच्या डिफेंडर मात्र मिड लाईन क्रॉस केली गेली आहे. गुणाची कमाई आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय आविष्कार साळवी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 7 इथे मात्र वेगानं बोनस गुड घेण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती रेंगाताना पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी रोहित चौगुले आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या हाताखालून इथे मात्र गुड घेण्याचा आटोकाट प्रयत्न हा आविष्कारच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 777 अफा गायनरकर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना इथे मात्र आपल्या समोर सुरू आहे. आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ यावेळेस मात्र एकमेकांशी लढा देताना पाहायला मिळत आहेत. थर्ड रेड केशी थर्ड रेड तिसरी चढाई थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसऱ्या चढाईमध्ये पुन्हा एकदा आविष्कार साळवी करतो. इथे मात्र सुरेख चेन टेकल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर कॉम्बिनेशन यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय तर डिफेन्सला मिळतोय. जर्सी क्रमांक 777 मॅन फ्रॉम मुरुड टासुरे संघाकडून सातत्याने खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळालं अनेक स्पर्धेमध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस मात्र एक सबस्टिट्यूशन आहे. रोहन उकेला मैदानाच्या आतमध्ये इन केलं गेलंय. ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने चालू होती आज असा जर्सी क्रमांक 6 रोहन उके आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा कॉन्फिडन्स थोडासा वाढलेला देखील पाहायला मिळतोय तो मात्र केशी संघाचा. कारण रोहन उके सारखा बलाढ्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. जो खेळाडू सध्या स्थितीमध्ये व्यावसायिक खेळ भारत पेट्रोलियम या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो.
खूप वेळा रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व देखील केलं या खेळाडूनं. असा खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान आपण राज राठोडला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चढाई मार्गावरती गिफ्टी रेड करत माघारी परतलाय. थर्ड रेड काळसुरे, थर्ड रेड. सतीश दाडवे कुठं असतील तरी संपर्क जातो. सतीश दाडवे किंवा सचिन डोंगरकर. गुणाची कामाई आणि एका गुणाची कामाई आपण पाहतोय जो की पिंट्या आंबेकर स्वतः आपण सेल्फोन उतारा पाहिला. अशी एका गुणाची कामाई यावेळेस मध्ये टासुरे संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळते. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा हे सर्व खेळाडू खेळ करत असतात, प्रतिस्पर्धी असतात, तेव्हा मात्र नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर एक सातत्याने एकमेकांसोबत आपण काहीतरी वाचताना देखील पाहत असतो. परंतु त्यानंतर मात्र जेव्हा जेव्हा आपण या मैदानाच्या बाहेर जातो तेव्हा तेव्हा एक कट्टर मैत्री ही सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. परंतु खेळ हा खेळाच्या जागेवरती असतं आणि त्यानंतर या खेळातून बाहेर पडल्याच्या नंतर सातत्याने अनेक खेळाडू हे एकमेकांच्या गळ्यात गळे टाकून फिरताना देखील आपण पाहिलेत. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये ज्या ठिकाणी जर्सी क्रमांक 9 यावेळेस मात्र प्रथमेश थोडासा खेळ स्लो करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड पुन्हा एकदा पाहायला मिळते. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरे रेड. यावेळेस मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई, थर्ड रेड डू ऑर डाय रेड आपल्याला पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी चढाई मार्गवरती राज राठोड जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पाचारण केले गेले केशी संघाच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहतोय स्वतःच्या उजव्या पट्ट्यामध्ये सातत्याने एखादा पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर सक्सेसफुली कामगिरी करताना पाहायला मिळतोय तो मात्र राज राठोड. आणि इथे मात्र मल्टी पॉइंट रेड तब्बल 2 गुणांची कमाई यावेळेस मात्र केशी संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळते. आज मात्र राज राठोड एक भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं आविष्कार साळवी आतापर्यंत मागच्या सामन्यामध्ये भन्नाट खेळ करत होता, परंतु या सामन्यामध्ये आविष्कार साळवी थोडासा बॅकफुटला गेलाय. परंतु त्याच बाजूने दुसऱ्या बाजूनं आपल्या संघाची मदार स्वतःच्या खांद्यावर घेतली राज राठोड या खेळाडूंना. म्हणूनच हा खेळाडू अतिशय कमी वेळामध्ये चर्चेत आलाय. केशी संघाकडून सातत्याने अशाच प्रकारचा खेळ या जर्सी क्रमांक 10 राज राठोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की गिफ्टी रेड देखील पाहिली टासुरे संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आविष्कार साळवी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7. यावेळेस मात्र निदान रेषा ओलांडली आणि त्यानंतर मात्र मध्य रेषेवरती स्थिरावलेला देखील पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करेल आणि शेवटची काही खेळ करण्याचा प्रयत्न देखील करताना आपल्याला थर्ड रेड टासुरे, थर्ड रेड. यावेळेस मात्र आपण पाहतोय थर्ड रेड तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आपा काही नरकर जर्सी क्रमांक 777 आपल्याला पाहायला मिळतोय. टासुरे संघाकडून ते मात्र महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने रेखाटना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र डाव्या कॉर्नरवरती सजवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती येण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करताना पाहायला मिळेल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर बजरवरती टिकटिक देखील वाजायला सुरुवात झाली आणि इथे मात्र आपण पाहतोय आपा काही नरकर या खेळाडूला देखील इथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुली पकड होतीये. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर बोनस गुणाची कमाई टासुरे संघाच्या खात्यामध्ये आणि एका गुणाची कमाई केशी संघाच्या खात्यामध्ये होती. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सामना मध्यंतरासाठी थांबतोय. चला इथे मात्र पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते आणि दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होताच रोहित चौगुले यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करतोय. रनिंग हँड टच पाहायला मिळाला. गुणाची कामगिरी करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतो. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 आविष्कार साळवी या खेळाडूला चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय. आज मात्र टासुरे संघासाठी प्रत्येक खेळाडू एक महत्वाची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूला सातत्याने डिफेन्स मार्गवरती आपण पाहिलं असं जर्सी क्रमांक 5 रोहित, त्याने देखील आपण पाहिलं तर चढाई मार्गवरती सुंदर कामगिरी केली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर डिफेन्स मार्गवरती संजोग आतापर्यंत सुंदर कामगिरी करतोय. यश तितक्याच ताकदीने लढा देताना आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेन्स मार्गवरती सिद्धू आणि आफाक या दोघांनी देखील आपण पाहिलं तर चढाई मार्गवरती सुंदर कामगिरी केली आतापर्यंत. आणि त्याचप्रमाणे प्रथमेश लाले जो आहे तो मात्र आपण पाहिलं तर मात्र एक ऑलराऊंडर भूमिका पार पाडताना देखील पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने सातत्याने राज राठोड आणि त्याच्या समवेत आविष्कार साळवी या संपूर्ण मॅच मध्ये अतिशय सुंदर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. तर डिफेन्स मार्गवरती सातत्याने चांगली पकड करताना केशीचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राज राठोड या खेळाडूला इथे मात्र चढाई मार्गवरती पाचारण केले गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक गिफ्टी रेड त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. माघारी परतलाय सुरक्षितरित्या ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळतोय. तर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा
जर्सी क्रमांक 5 रोहित यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड सजवताना देखील पाहायला मिळतोय. मध्यरेषेवरती स्थिरावलाय आणि तदनंतर माघारी परतताना देखील पाहायला मिळाला. थर्ड रेड केशी थर्ड रेड. आणि तदनंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. या तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय तर चढाई मार्कवरती आविष्कार, परंतु यावेळेस मात्र रोहितच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहतोय सुरक्षितरित्या डाईव्ह करताना पाहायला मिळतोय पायामध्ये आणि एक सक्सेसफुल टॅकल गुणाची कमाई करून देतोय टासुरे संघासाठी. थर्ड रेड टासुरे थर्ड रेड. तदनंतर मात्र तिसरी चढाई पाहायला मिळते सिद्धू कामेरकर. यावेळेस मात्र पाहायला मिळतोय टासुरे संघाकडून समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये यावेळेस मात्र आपण पाहतोय तर आक्रमण करण्यासाठी तिसऱ्या चढाईसाठी सिद्धूला पाठवलं गेले, परंतु इथे मात्र रोहन ओके सुंदर कामगिरी करतोय. सिद्धूला देखील यावेळेस मात्र आपण पाहतोय तर सुरक्षितरित्या पकड करत तिथे मात्र बॅकलाईनच्या पाठी देखील बसवलं गेलंय. गुणाची कामगिरी केशी संघासाठी होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र रोहित पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक टॅकल पॉईंट यावेळेस मात्र रोहितच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. इथून मात्र राजला देखील बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसावं लागतंय. म्हणजे इथे मात्र आपण पाहतोय केशी संघाचे 2 महत्वाचे चढाईपटू यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी आहेत. इथून मात्र केशी संघासाठी चढाईची जिम्मेदारी कुठला खेळाडू सांभाळेल ते देखील बघण्यासारखं असेल. या ठिकाणी आपण पाहतोय तर प्रथमेश पुन्हा एकदा चढाई मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक एम्प्टी रेड पुन्हा एकदा प्रणीतच्या माध्यमातून पिंट्या आंबेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी क्रमांक 9 टासुरे संघासाठी पुन्हा एकदा चढाई मार्गवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सामना थोडासा शांत पद्धतीने चालू असलेलं पाहायला मिळतोय. कुठलाही संघ इथे मात्र रिस्क घेण्याची इथे मात्र काही गडबड करत नाहीये कुठलाही संघ इथे मात्र. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर प्रथमेश थोडासा लेझी खेळ आणि सक्सेसफुली टॅकल केले गेले जर्सी क्रमांक 3 या खेळाडूच्या माध्यमातून. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय रोहन उके खूप वेळानंतर चढाई मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 6 रोहन उके चढाई मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये. चपळता वेग सातत्याने पाहायला मिळेल या खेळाडूच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र सुंदर टॅकल पाहायला मिळतोय. असं एका क्षणाला वाटलं होतं की मिडलाईन सहजासहजी क्रॉस केली जाईल, परंतु त्याच वेळेस मात्र डिफेन्सने बाळगलेला संयम आणि योग्य वेळी केलेली पकड इथे मात्र एक सक्सेसफुल टॅकल होतोय टासुरे संघाच्या माध्यमातून. आणि तदनंतर मात्र गुणाची कमाई टासुरे संघाच्या माध्यमातून होताना देखील पाहायला मिळाली. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा दापोलीचा बाहुबली आफाक ऐनरकर चढाई मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये चढाई मार्गवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने रेंगाताना देखील पाहायला मिळतोय, परंतु त्याच वेळेस मात्र बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात केली आहे आणि माघारी परतताना देखील पाहायला मिळाला. आणि प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 आविष्कार साळवी कुठल्या प्रकारची घाई गडबड नाहीये. निदान रेषा क्रॉस करतोय, लगेच आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. दोन्ही संघ यावेळेस मात्र आपण पाहिलं तर थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करताना देखील पाहायला मिळतील. यावेळेस मात्र रोहित चौगुले आहे जर्सी क्रमांक 5 निदान रेषा उलटली आहे, त्यानंतर मात्र मध्य रेषेवरती स्थिरवलेलं देखील पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचा प्रतिनिधित्व या खेळाडूने देखील केलंय पुरुष गटामध्ये. थर्ड रेड टासुरे थर्ड रेड. यावेळेस मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेड डुअर डायरेक्ट साठी आफाक ऐनरकर यावेळेस मात्र पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 777. इथे मात्र वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेस मात्र संयम बाळगला डिफेन्सनं. पुन्हा एकदा चढाई मार्गवरती आक्रमण करण्यासाठी स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पाहायला मिळतोय. डाईव्ह जर केली गेली आहे, परंतु थोडीशी ऍडव्हान्स डाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. गुणाची कमाई सध्या स्थितीमध्ये आपल्याला टासुरे संघासाठी होताना पाहायला मिळते. आफाक ऐनरकर सक्सेसफुल झालाय. थर्ड रेड केशी थर्ड रेड. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय थर्ड रेड केशी संघाची देखील पाहायला मिळते, ज्या ठिकाणी आविष्कार साळवी या खेळाडूला पाहतोय जर्सी क्रमांक 7 बॅक टू बॅक डुअर डायरेक्ट यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते केशी संघाच्या माध्यमातून, जिथे मात्र टासुरे संघाने गुणाची कमाई केली. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय केशी संघाच्या माध्यमातून आविष्कार साळवी इथे मात्र गुणाची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सक्सेसफुल होतोय रोहित चौगुले बॅकलाईनच्या पाठी आणि आविष्कार साळवी आपल्या एका खेळाडूला रिवाइव देखील करून देताना पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी सध्या स्थितीमध्ये आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थोडीच तोड उत्तर दिलं जाते ते मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून
यावेळेस मध्ये सिद्धू कामेकर उंच पुरासा भक्कम मंदीचा चढाई कुठू चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना देखील पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र माघारी परताना देखील पाहायला मिळतोय. तर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 आविष्कार साळवी आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्गावरती सज्ज झाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 खेळाडूचा डिफेन्स आणि 5 खेळाडूच्या डिफेन्समध्ये आपण पाहतोय आक्रमण करण्यास सुरुवात करतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सातत्याने खोलवर जाऊन काही टिपण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा आफा गायकर जर्सी क्रमांक 777. सध्या स्थितीमध्ये साबरा देखील आपण पाहिलं तर कुठलाही संघ जास्त प्रमाणामध्ये लीड घेत नाहीये. सध्या स्थितीमध्ये जर गुणफलक जर आपण पाहिलं तर 16 गुणांवरती खेळतोय टासुरीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 14 गुणांवरती खेळतोय केएससीचा संघ. आणि तदनंतर मात्र यावेळेस मात्र एका गुणाची कमाई होतीये. 16 वरून 1 गुणाने पुढे गेलाय, 17 गुणांवरती जाऊन पोहोचलाय तो मात्र टासुरीचा संघ. आणि यानंतर आपण पाहतोय तर मात्र आघाडीवरती या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा राज राठवळ जर्सी क्रमांक 10 चढाई मार्गावरती सज्ज झाला आहे. सध्या स्थितीमध्ये पिछाडीवरती आहे, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय गडी टिपल्याचा दावा खेळतोय, वेगावरती स्पार झालाय आणि रनिंग हँड टच करत गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी. केसी संघासाठी यावेळेस मात्र गुणाची कमाई करताना राज राठवळ देखील पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आफा गायकर चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. राजच्या माध्यमातून सातत्याने गुणाची कमाई करताना पाहायला मिळतोय आज मात्र संपूर्ण मॅचमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आफा कैनरकर हा खेळाडू देखील तितक्याच ताकदीनं लढा देताना पाहायला मिळतोय. कारण बलाढ्य अशा केसी संघाच्या डिफेन्समध्ये सातत्याने अनेक चढाईपटूंना अपयश येतं, परंतु आज मात्र सुंदर कामगिरी ही आफाच्या माध्यमातून सातत्याने यश पदरी पडताना देखील पाहायला मिळते. आणि तदनंतर मात्र चढाई मार्गावरती रोहन उके आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी आपल्या इथे व्यासपीठावर परेश मोहिते हे उपस्थित आहेत. मांगावडी भाजपचे कार्यकर्ते आणि मैदानात ज्यांची बॅट फिरते आणि त्यांच्यामुळे मॅच होतात. अक्षय पाटील डेव्हलपर्स ते टीम घेतात, त्यांच्यात सर्व जबाबदारी त्यांच्याकडे असते. असे परेश मोहिते इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं यथोचित सन्मान भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मी अक्षयजींनाच विनंती करतो की त्यांनी स्वीपर आणि पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद साहेब. यावेळेस मात्र आपण पाहतोय आफा कैनरकर चढाई मार्गावरती सज्ज झाला होता, परंतु पुन्हा एकदा एक एम्प्टी रेड आपल्याला पाहायला मिळेल अफाच्या माध्यमातून आणि तदनंतर तो देखील माघारी परततोय. तर यावेळेस मात्र राज राठवळ एक व्हॅलिड रेड करून माघारी परतला. थर्ड रेड यावेळेस मात्र आपण पाहतोय थर्ड रेड तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आफा गायकर आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 777 चढाई मार्गावरती सज्ज झालाय. टासुरे संघाकडून यावेळेस मात्र आपली चढाई सज्ज पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होताना सातत्याने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, सातत्याने डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करतो. त्या दरम्यान आपण पाहतोय पिंट्या आंबेकरला यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी जावं लागेल. डाऊन अजून देखील चालू आहे आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तब्बल 2 गुणाची कमाई. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलक ऐकूया. 20 गुणांवरती खेळतोय टासुरीचा संघ, तर 15 गुणांवरती केसीचा संघ पाहायला मिळतोय. 20-15 इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. मगाचपासून मी नाव घेतो विकासजी पालटे हेही इथे उपस्थित आहेत. मी 2 वेळा नाव घेतलेलं आहे आपलं. आपण व्यासपीठावर येऊ. विकास पालटे या ठिकाणी आपण पाहतोय काय व्होल्टेज मुकाबला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी सध्या स्थितीमध्ये टासुरीचा संघ पुढे आहे, फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतोय, तर केसीचा संघ यावेळेस मात्र आपल्याला बॅक फुटला पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू केसी संघ चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राज राठवळ सामना संपायला शेवटची 4 मिनिटे यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज राठवळ इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. सातत्याने वेगावर स्वार होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र डाव्या कोपऱ्यातून आक्रमण इथे मात्र सक्सेसफुल ठरलाय. राज राठवळ नावाचं वादळ गोंगावलंय प्रतिस्पर्धी संघाच्या क्रीडांगणामध्ये आणि इथे मात्र सातत्याने सक्सेसफुल होतोय राज राठवळ. आणि तसंच
ईश्वरचरणी प्रार्थना पण करतोय. जर पाहिलं धन्यवाद तर मात्र साहेब. राज सातत्याने चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत 2 वेळा आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवलंय. सातत्याने प्रत्येक चढाईमध्ये गुणाची कमाई करताना देखील पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा आबा कैनरकर सातत्याने खोलवर जाऊन गडी टिकण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. आविष्कार साहेब आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र सक्सेसफुली होताना पाहायला मिळतोय. आबा कैनरकर राज नातोय यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा पाहतोय आविष्कार साहेब, परंतु यावेळेस मात्र संजोग लाले सरसावलाय. सक्सेसफुल डॅश येतोय आणि गुणाची कमाई करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय लाईन क्रॉसच नाही केली तर लाईन क्रॉसच नाही केली तर या ठिकाणी आपण पाहतोय 25 गुणांवरती टासुरेचा संघ, 20 गुणांवरती केएससीचा संघ. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आणि या 3 मिनिटांमध्ये काय रंगत निर्माण झाले मॅच मध्ये. हॉट फेवरेट असणारा केएससीचा संघ थोडासा पॅक फुटला आहे. तर सिद्धू कामेरकर यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती पाहायला मिळेल. उंच पुरासा भक्कम मार्गाचा चढाई पण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गिमटी रेड आणि त्यानंतर मात्र रोहन हुके चढाई मार्गवरती यावेळेस मात्र वेगावर स्पार झालाय. गडी टिपला जातोय. गुणाची कमाई करतोय यावेळेस मात्र केएससी संघासाठी रोहन. इथून मात्र रोहन आक्रमक खेळ करताना पाहायला मिळेल. सातत्याने चढाई मार्गवरती जाताना पाहायला मिळेल. परंतु त्याच दरम्यान मात्र टासुरे संघाला थोडासा संयम बाळगायचा आहे. आफा कैनरकर सातत्याने इंटिग्रेट करताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळेल. परंतु त्याच बाजूने दुसऱ्या बाजूने केएससी संघ आक्रमण करण्यास सज्ज झालाय. इथून मात्र सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 गुणांवरती केएससी तर 25 गुणांवरती टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. रोहन पुन्हा एकदा सज्ज झालाय. परंतु यावेळेस मात्र पाहतोय तर पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल रेड करून माघारी परतला. थर्ड रेड टासुरे, थर्ड रेड असेल. तिसरी चढाई पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र सिद्धू कामेरकर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. उंच पुरासा भक्कम त्याचा चढाई कुठे एक महत्वपूर्ण चढाई सजवताना पाहायला मिळेल. या ठिकाणी सिद्धू कामेरकर सक्सेसफुल होईल का? परंतु डिफेन्स मार्फत सुंदर कामगिरी पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल टॅकल आणि लगेचच आपण पाहतोय तर मात्र क्षणभर विश्रांती ऐन मुवमेंटला यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते टासुरे संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 चढाई मार्गवरती रोहन हुके पाहायला मिळतोय. व यावेळेस मात्र आपण पाहतोय मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळेल का? आणि इथे मात्र आपण पाहतोय एका गुणाची कमाई यावेळेस मात्र पुन्हा एकदा केएससी संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळाली. सामना संपायला शेवटचा मिनिट आणि या शेवटच्या मिनिटामध्ये आपण पाहतोय तर रंगतदार स्थिती, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक क्रीडा रसिकाची उत्कंठा लागली की कुठला संघ फायनल मध्ये दाखल होईल, केएससी की टासुरे, टासुरे की केएससी. इथे मात्र प्रश्नचिन्ह जो निर्माण झालाय ना शेवटचा 1 मिनिट याचं उत्तर देखील देऊन जाईल. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय व्हॅलिड रेड यावेळेस मात्र आफा कैनरकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षणभर विश्रांती घेतली. जर्सी क्रमांक 6 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय ज्या ठिकाणी संजोग आहे आक्रमण करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पायामध्ये डावी केली गेली आहे. 3 खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकल होईल. 2 गुणांची कमाई टासुरे संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. रोहन हुके याला शेवटच्या ऐन मुवमेंटला लागलेली कव्हर आणि त्यानंतर मात्र पाहतोय टाळ्यांचा गडगडाट थांबत नाहीये. संजोग लाले शेवटच्या मिनिटामध्ये काय सुंदर कामगिरी केली या संजोगनं. का केएमबी युवा कबड्डी सिरीज मध्ये माझं नाव नोंदवलं होतं रत्नागिरी संघाच्या खात्यामध्ये. आज मात्र प्रात्यक्षिक उदाहरण करून देताना देखील पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र आफा कैनरकर यावेळेस मात्र आपण पाहतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय सामना संपतोय.